राज्यातील विशेष लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणाऱ्या योजनांमध्ये दिरंगाई होणारा विलंब टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलाय। संजय गांधी निराधार योजनेसह श्रावणबाळ योजनेसारख्या विशेष सहाय्य योजनांचे पैसे महाडीबीटी मधून आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करून कालापव्यय टाळण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले आहेत। मंत्रालयातून विभागीय आयुक्त मग जिल्हाधिकारी आणि तिथून तहसील कार्यालय करत लाभार्थ्यांना या योजनांचे पैसे मिळतात। त्यामुळे यासाठी बरेच दिवस लागतात। जिल्हाधिकाऱ्यांसह आणि पोलीस प्रमुखांसोबत नियमित आढावा बैठका घेऊन प्रकल्प विकास कामांना वेग देण्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला। सह्याद्रीवर मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते। सामाजिक न्याय विभागाच्या 100 दिवसांच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळण्यासाठी योजनांच्या सध्याच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्यात याव्यात अशा सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या। राज्यात निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतून संजय गांधी निराधार योजना सन 1980 पासून राबवण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत सध्या प्रतिमाह प्रति लाभार्थी रुपये 1500 एवढे अनुदान त्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे देण्यात येत आहे। श्रावणबाळ योजना ही महाराष्ट्र सरकारने राज्यातील वृद्धांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू केलेली पेन्शन योजना आहे। 300 ते 600 रुपये मासिक पेन्शन ऑफर करून 65 वर्षे ओलांडलेल्या व्यक्तींना मदत करणे या योजनेचे उद्दिष्ट आहे।